नमस्कार, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात द पिलर, लोकशाहीचा चौथा स्तंभ. मंडळी, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काल सभागृहामध्ये आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम सांगितल्यानंतर सभागृहातील सर्वच आमदारांचे डोळे पाणावलेले आपल्याला दिसले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच आमदारांनी या प्रकरणामध्ये आरोपींना तात्काळ अटक व्हावी, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याबद्दलचे मत मांडताना आपल्याला दिसत आहे. आणि या संदर्भात आज देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री उत्तर देतील असे अपेक्षित होतं. या संदर्भात सविस्तर असं उत्तर मी उद्या म्हणजे शुक्रवारी देईल असं आज देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तर या प्रकरणावर बोलताना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे प्रकरण घडणं हे लाजिरवाणं आहे. अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. आमचं 0 टॉलरन्स धोरण आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. तर या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची दया न करता कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल. कठोरात कठोर त्यांना आम्ही त्यांच्यावरती सजा त्यांना देऊ अशा प्रकारचं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तर त्याचबरोबर त्यांनी कोणी अशा प्रकारच्या आरोपींना, गुन्हेगारांना, गुंडगारांना पाठीशी घालू नये आणि त्यांना अभय देऊ नये. त्यांना जर आपण अभय दिलं, प्रोत्साहन जर दिलं, त्यामुळेच अशा प्रकारचे गुंड त्या ठिकाणी गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असतं. अशा प्रकारचं त्यांनी आवाहन देखील आपल्या सर्व मंत्रिमंडळाला आणि त्या ठिकाणी सभागृहातील सर्व आमदारांना केलं आहे. अशा प्रकारचे जर गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढत झाली तर गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणार नाही आणि महाराष्ट्राचा विकास अशा सगळ्या प्रकरणामध्ये खुंटू शकतो. त्यामुळे कोणी अशा प्रकारच्या गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही. आमचं 0 टॉलरन्स धोरण आहे. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना आम्ही नक्की कठोरात कठोर शिक्षा फरमावू अशा प्रकारचा सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये सविस्तर असं भाष्य देवेंद्र फडणवीस उद्या करणार आहेत. त्यामुळे उद्या देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये काय बोलतील आणि या प्रकरणामध्ये ज्या आरोपी आहेत, मुख्य आरोपी वाल्मिक कराड आहेत अशा प्रकारचा दावा केला जातोय. तर वाल्मिक कराड यांना या प्रकरणामध्ये अटक होणार का? आणि या प्रकरणाचा कुठेतरी चटका बीडचे जे पालकमंत्री असणार आहेत आणि ज्यांचे संबंध त्यांच्यासोबत सांगितले जात आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे यांना देखील या प्रकरणाचा काहीतरी फटका बसेल का अशी चर्चा केली जात आहे. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं? वाल्मिक कराड यांना अटक होईल का आणि धनंजय मुंडे यांना याचा फटका बसेल का? याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आजच्या इथेच थांबतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.